नमस्कार, तुम्ही बघत आहात लक्ष न्यूज लाईव्ह. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अयोध्येमधील या संपूर्ण मंदिराचे उद्घाटन केले व रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि आता सर्वसामान्य भाविकांसाठी हे मंदिर या ठिकाणी सुरू झालेले आहे. आपण पाहू शकतो, मोठ्या प्रमाणात या ठिकाणीचे भाविक आले आहेत. ते राम मंदिराचे दर्शन करण्यासाठी दाखल झालेले आहेत. जवळपास 10 लाखापेक्षा जास्त तिचे भक्त आल्याचा अंदाज हा खरं तर वर्तवण्यात येतो आहे. आणि हाच तो मुख्य कॉरिडॉर आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणात यासोबत भाविक आहेत. त्यांची मोठी गर्दी आहे आणि संपूर्ण जे नागरिक आहेत, यांचा प्रभू रामलल्लांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आतमध्ये जास्त गर्दी असल्याचे समजते. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. तो विशेष करून या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अयोध्याचा हा जो मुख्य रस्ता आहे, तो सर्वसाधारण नागरिकांसाठी आणि भाविकांसाठीच या ठिकाणी सुरू आहे. मात्र बाकीच्या कोणत्याही वाहनांना जे पोलिसांनी जे विशेष अतिथी आहेत त्यांच्या वाहनांना त्या ठिकाणी परवानगी नाही. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो, हाच तो मार्ग. दर्शनासाठी सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही संपूर्ण थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो. मोठ्या प्रमाणात ही गर्दी या संपूर्ण अयोध्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून भाविकांची मोठी रेनशेल जी आहे ती पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आता जरी गर्दी असली, मात्र हीच गर्दी पुढचे 15 ते 17 दिवस कायम असल्यास या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी या ठिकाणी पडलेली असल्यामुळे सर्व परिसरामधील किंवा जे आजूबाचा जो भाग आहे, या ठिकाणी देखील मोठी थंडी आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वच नागरिक हे टोपी असेल, जॅकेट असेल, सर्व परिधान करूनच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभू रामचंद्राचा जयघोष करत, हातात भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्ण परिसरामध्ये दोन्ही बाजूला जे भाविक आहे, या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. आपणही थेट दृश्य अयोध्यामधून या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे, सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी पोलीस देखील आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण परिसरामध्ये गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि जवळपास 5 ते 10 लाखापर्यंत जे भाविक आहे, ते दर्शनासाठी आल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. आणि आतमध्ये जवळपास 1 किलोमीटर आतपर्यंत मोठी रांग अशी आहे, या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या संदर्भातील आपण लक्ष न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत.